मम्मम टीव्ही. गोष्टीचं नाव आहे जादूची सायकल भाग 8. श्रीनिवास आणि त्याची सायकल त्याच्या सगळ्या मित्रांमध्ये खूपच फेमस झाली होती. आज खूप दिवसांनी श्रीनिवास एकटाच टेकडीवर गेला होता. तो आणि सायकल खाणीत दगड टाकत निवांत बसले होते. श्रीनिवास एकदम सायकलला म्हणाला, काय ग, तू इतक्या वेळी मला मदत केलीस, पण तू मला सगळ्यात पहिल्यांदा तुझी काहीतरी कहाणी आहे असं सांगितलं होतंस, ते सांग की. सायकल म्हणाली, अरे खूप पूर्वीची गोष्ट आहे. मायादास नावाचा एक जादूगार आहे. त्याच्याकडे खूप जादूच्या गोष्टी होत्या, मायावी शक्ती होत्या. जादूची काठी, जादूचा पलंग, जादूचा गालिचा जो उडू शकतो. त्याच्याकडे खूप मंत्रतंत्रांची पुस्तकं होती. आणि एक दिवस त्याला अशी सायकल तयार करायची होती की जणू काही जिवंत माणसासारखी ती सगळ्या गोष्टी करू शकेल, पाण्यावरून चालू शकेल, उडू शकेल. आणि एक दिवस त्यांनी मला तयार केलं. पण काय, श्रीनिवास म्हणाला. पण त्यांनी माझा वापर चुकीच्या कारणांसाठी करायला सुरुवात केली. म्हणजे? एक दिवस समुद्रावर खेळत असणाऱ्या छोट्या मुलाला माझ्यावर बसवून त्यांनी मला आणायला सांगितलं. मला काय माहीत, मी जादूगाराकडे त्या मुलाला घेऊन आले. त्यांनी चक्क त्या मुलाला पळवून नेलं आणि मुलांना पळवून त्यांच्या आईवडिलांकडून पैसे मागायला, सोनं नाणं मागायला सुरुवात केली. आणि मग हे नेहमीच झालं. मी 4-5 वेळा पळून जायचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळे तो मला शोधून काढायचाच. ते कसं काय, श्रीनिवासने विचारलं. अरे, माझ्या सीट खाली एक बटण आहे, त्यामुळे जादूगाराला मी कुठे आहे हे बरोबर समजतं. अगं, पण मग तू त्या जुनाट सायकलच्या दुकानात कशी काय गेलीस? अरे काय झालं, एके दिवशी जादूगार काहीतरी माझ्या टायरचं काम करत असताना त्याचा कोपर लागून ते बटण बहुतेक चुकून बंद झालं असावं. त्या रात्री मी पळून एका सायकलच्या फॅक्टरीमध्ये शिरले. बरेच दिवस तिथे पडून होते. आणि मग एके दिवशी सगळ्या जुनाट सायकली मालकाने कमी किमतीत विकायला काढल्या. तेव्हा त्या दुकानदारांनी मला विकत घेऊन तुझ्या दुकानात आणलं. तेव्हापासून वाट बघत होते की कोण मला दुरुस्त करून वापरेल ते. बघू बरं तुझं बटण. श्रीनिवासनी सायकल तिरकी केली आणि सीट खाली वाकून बघितलं. तेवढ्यात, ए श्रीनिवास अशी दिग्याची हाक ऐकू आली. सायकल तशीच तिरकी ठेवून श्रीनिवास पळाला. शेजारी 4-5 मुलं क्रिकेट खेळत होती. एका मुलानी बॅटनी जोरात बॉल मारला आणि तो नेमका सायकलच्या सीटला आदळला आणि ते लाल बटण सुरू झालं. सायकललाही कळलं नाही, श्रीनिवासलाही कळलं नाही. 5 मिनिटांनी श्रीनिवास आला. उन्हं डोक्यावर आलेली. सायकलला सरळ केलं आणि म्हणाला, चल जाऊया. तेवढ्यात जोराचा वारा सुटला. आकाशात ढग जमा झाले. वाऱ्याने सगळा पालापाचोळा गोल गोल फिरायला लागला. श्रीनिवास आणि दिग्या घाबरले, असं काय होतंय? आणि एकदम वीज चमकली आणि आकाशातून दूरवरून एक निळा ठिपका श्रीनिवासच्या दिशेने येताना श्रीनिवासला दिसला. काही क्षणातच तो निळा ठिपका जवळ आला आणि सायकल घाबरून म्हणाली, मायादास, हाच तो मायादास जादूगार. मायादास जादूगार गालिच्यावर बसून उडत उडत सायकलपाशी येऊन थांबला. छद्मी हसत मायादास जादूगार किंचाळला, शेवटी शोधलंच ना तुला. सायकल घाबरून श्रीनिवासच्या मागे लपली. जादूगाराने तिला जवळजवळ बाहेर खेचलंच. ती माझी सायकल आहे असं श्रीनिवास दबक्या आवाजात उसनं अवसान आणून बोलला. ए पोरा, शहाणपणा केलास ना तर जादूच्या काठीने बेडूक करून टाकीन. बसशील उड्या मारत आयुष्यभर, चल हो बाजूला. असं ओरडून जादूगार क्षणार्धात उडत्या गालिच्यावरून सायकलला घेऊन निघून गेला. श्रीनिवास आणि दिग्या पाणावल्या डोळ्यांनी सायकलकडे बघत राहिले. मग मायादास जादूगार सायकल घेऊन गेला. श्रीनिवासला सायकल परत मिळाली का? नक्की बघा पुढच्या भागात.